आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त येथे एकत्र आलो आहोत. गांधीजी हे सत्य, अहिंसा आणि मानवतेचे प्रतीक होते. महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1859 रोजी पोरबंदर येथे झाला. त्यांनी आपल्या जीवनातून साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचा आदर्श घालून दिला. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्याग्रह, असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग यांसारख्या आंदोलनातून त्यांनी जनतेला अन्यायाविरुद्ध शांततेनं लढण्याची ताकद दिली. गांधीजी म्हणत, सत्य आणि अहिंसा हीच माझी शक्ती आहे. स्वच्छता, स्वावलंबन, खादीचा वापर आणि सर्व धर्म समभाव यांचा संदेश त्यांनी समाजाला दिला. त्यांचे जीवन म्हणजे विचार आणि कृती यांची एकरूपता होती. आजच्या काळातही गांधीजींचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात. सत्य बोलणं, कोणालाही इजा न करता न्यायासाठी उभे राहणं आणि देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं हेच गांधीजींना खरी आदरांजली आहे. शेवटी महात्मा गांधीजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन एवढेच म्हणेन, अहिंसा परमो धर्मः हा संदेश आपण सर्वांनी जीवनात उतरवूया. धन्यवाद. जय हिंद.